हे काय पोलीस लोक का आले सत्यदादांच्या घराबाहेर? थांब मी विचारतो. काय हो साहेब, काय विषय आहे आणि एवढा बंदोबस्त कशासाठी इथं? अहो काय झालंय ते, काय झालं वरून एक फोन आला आम्हाला. ते काका काय झालं ना, दिवाळीत महत्वाच्या माणसांच्या घरी बंदोबस्त लावायला सांगितलं आम्हाला. हो हो म्हणूनच आलं बंदोबस्तासाठी, बाकी काही काळजी करण्याचं कारण अजिबात नाहीये. पडवळ या इकडं. सत्यावर हल्ला होणार आहे या लोकांना कळता कामा नये. हॅपी दिवाळी इन्स्पेक्टर मॅडम. शुभ दीपावली. सव्या ग किती गोड दिसतेस. थँक्यू सो मच मंजू वहिनी. अहो तुम्हाला सांगायचं होतं का, ह्या सगळ्या लोकांना आज सोडायला लागल, कारण पूजेची सगळी तयारी झालेली आहे आणि ही सगळी माणसं सत्याला भेटायला आलेत. बरं ठीक आहे, चेकिंग करून सोडते. मंजू वहिनी तुम्हाला काय पाहिजे असेल तर हक्कानी सांगा. बरं. आणि हो मंजू वहिनी, लक्ष्मी पूजन करायला या ना. नाही अगं ड्युटीवर आहे ना. तू जा. ठीक आहे मी येते. भारती मावशी, एकेकाची चेकिंग करून आत सोडा. बोल आई. मंजू तू कधी घरी येतेस ग? सगळी तयारी झाली बघ पूजेची, आम्ही वाट बघतोय तुझी. हा ये पटदिशी. आई तुम्ही करून घ्या पूजा, मला नाही जमणार याला. अगं असं नको करू ग बाळा. मी आई महालक्ष्मीला नवच बोलले होते का माझ्या लेकीच्या नावापुढे इन्स्पेक्टर लागू दे. गेली 3 वर्ष तर दिवाळीला एकदा बी घरी आली नाहीस. आता आलीस तर ये की ग, एकत्र पूजा करू. हा ये. आई अगं स्टाफ मधल्या कुणालाच मी सुट्टी दिली नाही, मग मी कशी येणार? खरं सॉरी, नाही जमणार मला याला. तुम्ही करून घ्या पूजा. बरं ऐक की. हॅलो आईचा फोन होता ना, पूजेसाठी घरी बोलवते. होय. मंजू अगं जाऊन ये ना थोड्या वेळासाठी. नाही भारती मावशी, भारती मावशी पडवळांना